बजाज डिस्कवर महाराष्ट्र। काय मंडळी, रंगून गेलात ना गणेशोत्सवात। शहरातल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची तर मजा असतेच, पण गावातल्या घरगुती गणपतीची मजाही काही और आहे। हिरवगार कोकण आणि गणपतीचं दर्शन, अशी दुहेरी मजा आज मी तुम्हाला अनुभवायला देणार आहे, आणि ती माझ्या बजाज डिस्कवर सोबत। चला तर मग, गणपती बाप्पा मोरया। हिरव्या पोपटी माळरानाच्या सोबतीने खास पावसाळी निसर्गाची मजा लुटत मी निघालोय। अचानक एका बाजूला फेसाळत्या समुद्राचं दर्शन झालं आणि मी थबकलो। पाऊस सरत आलाय, यावेळेला तर मनमुरात बरसलाय। बरसणाऱ्या सरी आणि मागून येणारं लख्ख ऊन, दुतर्फा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचे रस्ते, असा कोकणचा मनसोक्त आस्वाद घेत मी दापोलीहून अंजरलेला निघालोय। आणि माझ्यासोबत आहे माझा साथीदार, माझी बजाज डिस्कवर DTSI 150cc बाईक। पाऊस नसला तरी हवा ढगाळ आहे। शेजारच्या डोंगर रांगांवर ढग उतरले। सफाईदार वळण घेत मी एका लांबलचक पुलाजवळ येऊन थांबलो। हा जोग नदीवरचा पूल। अंजरल्याला येण्यासाठी मुंबई, आंबेत, मंडणगड, अंजरले असा मार्ग आहे। तसंच पुणे, कराड, कोल्हापूर ही गावं सुद्धा हायवेने दापोलीशी जोडली गेली। दापोली, आसूद, अंजरले असा दुसरा मार्ग आहे। दापोली ते अंजरले हे अंतर फक्त 20 किलोमीटर आहे। पूर्वी अंजरलेला जाण्यासाठी जोग नदी होडीतून पार करावी लागे, आता पूल झालाय। आता मी मात्र चाललोय कड्यावरच्या गणपतीकडे, आणि ते एक अंजरले गावाला वळसा घालून। आणि माझ्यासोबत आहे माझी बजाज डिस्कवर DTSI 150cc बाईक। अंजरले गावात शिरतानाच इथल्या अस्पर्श देखण्या निसर्गाने मनावर भुरळ घातली। नुकतीच पावसाची झिम्माड सर येऊन गेली होती। ओल्या वाटेवरूनच मी गावात शिरलो। उतरत्या छपराची जांभ्या दगडातली छान पिंजदार घरं आणि पावसात निथळणाऱ्या नारळी पोफळीच्या बागा, वाट संपूच नये इतका सुंदर प्रवास। इथं आल्यावर मला साधारण 250 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली। अंजरल्याचे रामकृष्ण भट नित्सुरे पेशव्यांच्या दरबारात दादाजी पंत घाणेकरांच्या समोर उभे होते। दादाजी पंत घाणेकर म्हणजे माधवराव पेशव्यांच्या दरबारातले एक बडप्रस्थ। रामकृष्ण भटांच्या स्वप्नात साक्षात गणपती आले। त्यांनी म्हटलं, जीर्णम गृहम सुदृढम अत्र विदेह शीघ्रम, म्हणजे माझ्या मंदिराचा जीर्णोद्धार तातडीने सुरू कर। दादाजी पंतांची गणपतीवर गाढ श्रद्धा होती। त्यांनी पैसा देण्याचं कबूल केलं आणि जीर्णोद्धाराचं काम तब्बल 12 वर्ष चाललं। शेवटी हे काम 1774 मध्ये पूर्ण झालं। अंजरल्याच्या माळ्यावरचा हा कड्यावरचा गणपती म्हणजे एक जागृत देवस्थान आहे। आज मी तुम्हाला तिकडेच घेऊन चाललोय। दोन्ही बाजूनी माडांच्या झावळ्यांनी केलेल्या कमानी, मधूनच सोललेल्या सुपाऱ्यांचे ढीग आणि सोबत नीरव शांतता। मी सकाळी गावात शिरलो होतो, पण अजून गावाला जाग येते। शहरी गडबड गोंधळापासून दूर ही निशब्द सकाळ खूप वेगळी भासते। रिकामे रस्त्यावरून गाडी चालवण्यात एक अनोखी मजा येते। कोकणातल्या वळणावळणांच्या रस्त्यावर बाईक चालवण्याची मजा काही औरच आहे, पण या रस्त्यांवर नियंत्रण ठेवायला माझ्या बाईकला आहेत डिस्क ब्रेक्स। त्यामुळे माझा प्रवास आणखीनच सुखकर होतोय। मी आता अंजरल्याच्या कड्यावर आलोय। अंजरल्याचा कडा म्हणजे एक विस्तीर्ण माळ आहे। या माळावर नारळी पोफळीच्या बागा, वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारी झाडं, असं रमणीय दृश्य आहे। समोर दिसतो तो सुवर्णदुर्ग किल्ला। हा किल्ला 16व्या शतकातला आहे आणि कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष तो देतो। त्याच्या बाजूलाच आपल्याला कनकदुर्गाचे अवशेषही पाहायला मिळतात। आता मी चाललोय कड्यावरच्या गणपतीकडे। तिन्ही बाजूनी समुद्राच्या लाटांचा स्पर्श आणि एका बाजूला दाट हिरवी झाडी, कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य मला नेहमीच भुरळ घालतं। अशा निसर्गरम्य वातावरणात उभारलेलं पांढरं शुभ्र मंदिर पाहताना मनात भक्तिभाव दाटून आला। मी आता मंदिर परिसरात पोहोचलोच आहे। माझ्या बजाज डिस्कवरला मी आता इथे पार्क करणार आहे आणि मंदिरात दर्शनाला जाणार आहे। लाल मातीच्या पायवाटेवरून मी मंदिराकडे निघालोय। पाऊस नुकताच पडून गेल्याने रस्ता चिंब ओलाय। गणेशाच्या दर्शनाची अपार ओढ मनात घेऊन मंदिराजवळ कधी पोहोचलो कळलंच नाही। दाट हिरवाईतलं हे मंदिर पूर्वाभिमुख आहे। त्याच्यावर पेशवाईची छाप आहे। तसं पाहिलं तर या मंदिरावर प्राचीन भारतीय
मध्ययुगीन रोमन आणि अर्वाचीन पाश्चात्य अशा सगळ्या संस्कृतीची छाप दिसते. मंदिराची लांबी 55 फूट आणि रुंदी 39 फूट आहे. सभागृह आणि गर्भगृहाच्या वर घुमट आहेत. दुसऱ्या घुमटाच्या बाहेरचा भाग सुंदर आकृत्या आणि वेलबुट्ट्यांनी सजवलाय. गर्भगृहाच्या वर 16 उपकलश आणि अष्टविनायकांच्या रेखीव प्रतिमा आहेत. नमस्कार ताई. मला सांगा, हे जे पूजेचं ताट दिसतंय याच्यात मला दिसतंय दुर्वा, जास्वंद आणि केवडा सुद्धा दिसतोय. केवढा म्हणजे गणपतीला आवडतो. ताई, हे ताट कितीला? 20 रुपये. ठीक आहे. शुभ्र मंदिराच्या कळसावरच्या या गर्द केशरी रंगाच्या गणेश प्रतिमा नजर खेळवून ठेवतात. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्प दिसतं. मंदिरावर एकूण 21 कळस आहेत. आता मी सभागृहात आलोय. सभागृहाला 8 कमानी आणि घुमटाकृती छत आहे. असं म्हणतात, या छतावर पूर्वी रामायण आणि महाभारतातली चित्र कोरली होती. या मंदिराची रचना त्रिस्तरीय आहे. वाकाटकांच्या काळात अशी रचना सुरू झाली. सगळ्यात बाहेर सभागृह, आतमध्ये अंतराल आणि त्याच्याही आत गर्भगृह. मंदिराच्या आत वावरताना महिरपी कमानींचा केलेला वापर ध्यानात येतो. केवळ कमानीनाच नव्हे तर कोनाडे आणि गवाक्षांमध्येही नक्षीदार महिरप वापरली आहे. मंदिराचा जीर्णोद्धार करताना जे बांधकाम केलं होतं त्यावर राजस्थानी प्रासाद आणि तिथल्या मंदिरांच्या बांधकामाचा प्रभाव दिसतो. गर्भगृहाच्या मानाने अंतराळ थोडं छोटं आहे. इथे या घंटा टांगलेल्या आहेत. गजाननाच्या दर्शनाची आस मला स्वस्थ बसू देत नाही. मी दर्शनासाठी आत चाललोय. मंदिरांमध्ये गर्भगृह नेहमी छोटं आणि अंधारलेलं असतं, पण इथलं गर्भगृह प्रशस्त आहे. एवढंच नव्हे तर गर्भगृहाला गवाक्षांची योजना केल्याने ते प्रकाशमान आणि हवेशीर आहे. लाल वस्त्र ल्यालेली गणेशाची तेजस्वी मूर्ती पाहताना भान हरपून जातं. ही विलक्षण रेखीव मूर्ती उजव्या सोंडीची आहे. गणेशाची मनोभावे पूजा केली, नैवेद्य अर्पण केला आणि भक्त मंडळींसह आरतीमध्ये सहभागी झालो. विघ्नाची पूर्वी प्रेम कृपाजयाची सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी झळके माळाची. जय देव जय मंगल मूर्ती शरण माते कामना पूर्ती. जय देव नखजितो भरा गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा. हे जग अमृत शोभत भरा कुंकुमतीने पुरे चरणी घातल्या. गाभारा प्रशस्त आणि भरपूर उजेड येणार आहे. श्रींची मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. तिची उंची 5 फूट आहे. ती बेसॉल्ट दगडापासून बनवलेली आहे. असं म्हणतात, ही मूर्ती दाभोळच्या धोंडू पाथरवट याने बनवली. रिद्धी सिद्धी तुझ्या पायाच्या दासी, विद्या बुद्धी वैभव सकल सुखे देसी, असं आपण गणेश वंदनेत म्हणतो. त्याच रिद्धी सिद्धीच्या 1 फूट उंचीच्या सुरेख मूर्ती आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. रिद्धी आणि सिद्धी दोघींच्या हातात चौऱ्या आहेत. श्री गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून एका हातात परशु, दुसऱ्या हातात अंकुश, तिसरा हात गुडघ्यावर विसावलेला तर चौथा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे. गणेशाचं ते ओंकार स्वरूप मनात साठवलं आणि बाहेर आलो. बाहेर भजनी मंडळाची भजनाची बैठक जमली होती. त्यांच्यात सामील झालो. टाळ, मृदुंग, तबला आणि पेटीच्या सुरात भजनाचे सूर असे काही मिसळून गेले की सगळा माहोल गणेशाच्या भक्तिरसात चिंब होऊन गेला.
बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले, हे वसंत बापटांचं सुषमा श्रेष्ठने गायलेलं गाणं आठवतं? ते गाणं ऐकलं की मन कसं अलवर होऊन जातं. तुम्ही म्हणाल अचानक हे गाण्याचं काय काढलं? त्याला कारण आहे. बकुळीचं फुल तसं नाजूक, वाऱ्याच्या झुळकीबरोबर थिरकत जेव्हा फुलांचा सडा खाली पडतो तेव्हा वातावरण कसं सुगंधित होऊन जातं. या देवळाच्या आवारात अशी अनेक बकुळीची झाडं आहेत आणि असं म्हणतात काही झाडं तर 500 वर्षांपेक्षा जुनी आहेत. त्या विशाल बकुळ वृक्षाखाली थोडा वेळ विसावलो. नाजूक फुलांच्या मंद सुगंधानं मोहरलो. या मंदिराचा जीर्णोद्धार जरी पेशवे काळात झाला असला तरी हे मंदिर त्याहीपेक्षा जुनं आहे. म्हणजे अदमास हे 12व्या शतकातलं आहे आणि कोकणातल्या इतर मंदिरांप्रमाणेच हे लाकडी खांबांवर तोललेलं आणि कौलारू असावं. आणि त्या काळात सुद्धा याच्या जीर्णोद्धारासाठी 50,000 रुपये खर्च आला होता. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राजस्थानातून कलाकार मागवण्यात आले होते. नंतर पुन्हा एकदा 1996 साली जेव्हा जीर्णोद्धार झाला तेव्हा उदयपूरून कलाकार मागवले होते आणि तेव्हा 8.25 लाख रुपये खर्च आला होता. तिथून काही पावलांवरच भक्तिधामाची इमारत दिसली. तिथल्या सुखसोयींविषयी जाणून घेण्यासाठी तिथल्या व्यवस्थापकांना भेटलो. मला सांगा, इकडे जे भक्त निवास आहे त्याची व्यवस्था कोण बघतं? इथले व्यवस्थापक श्री गठाराणी मी स्वतः मी दोघं जण याची व्यवस्था बघतो. किती रूम्स आहेत इकडे? एकंदर 4 रूम्स आहेत. बरं. एक हॉल आहे. बरं एकंदर 35 माणसांची व्यवस्था इथे होऊ शकते. बरं. आणि इकडचे उत्सव यात्रा याबद्दल काहीतरी सांगा ना. माघी चतुर्थी याचा उत्सव असतो. 4 दिवस उत्सव असतो. द्वितीया, तृतीया, चतुर्थी आणि पंचमी असा 4 दिवसाचा उत्सव असतो. त्यात भजन, कीर्तन आणि शेवटच्या दिवशी ललिताचा कार्यक्रम म्हणून गायनाचा कार्यक्रम असतो. धन्यवाद. गणपती मंदिराच्या आवारातच एक दीपमाळ आहे आणि तुळशी वृंदावन आहे. कोकणातल्या मंदिरासमोरच्या दीपमाळांची रचना ही इतर हेमाडपंथी मंदिरांच्या दीपमाळांपेक्षा वेगळी असल्याचं जाणवलं. चकचकीत स्वच्छ मंदिरातून बाहेर पडल्यावर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन जरा दुर्लक्षितच राहिल्याची खंत वाटली. समोरच काळ्या पाषाणातलं सुबक शिवमंदिर आहे. नुकतीच बेल आणि फुलं वाहून कुणीतरी शिवलिंगाची पूजा केली होती. अभिषेक पात्रातून पिंडीवर संततधार पडत होती. शिवशक्तीच्या आद्य रूपाला नमस्कार करून मी बाहेर पडलो. गणेश मंदिराच्या परिसरातलं हे मंदिर काळ्या पाषाणातलं आहे. त्याला हरिहरेश्वर मंदिर असं म्हणतात. याचा जीर्णोद्धार 6 वर्षापूर्वीच झाला. या शिवमंदिरातही पार्वतीची मूर्ती आहे. मुख्य मंदिरातल्या गणेश मूर्तीची आठवण करून देणारी सुंदर गणेश मूर्ती ही दिसली. कोकणातल्या बहुतेक मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आजूबाजूला असलेले जलाशय. या मंदिराच्या बाहेर असाच एक छान बांधीव जलाशय आहे. हा जलाशय सुद्धा मंदिरा इतकाच जुना म्हणजे 12व्या शतकातला आहे. यावर्षी भरपूर पाऊस झालाय, त्यामुळे हे अष्टकोनी तळ अगदी काठोकाठ भरलेलं दिसतंय. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे या मंदिराचा जीर्णोद्धार रामकृष्ण भट नित्सुरे यांच्या प्रयत्नातून झाला. तब्बल 12 पिढ्या या मंदिराचं व्यवस्थापन त्यांच्या कुटुंबाकडे होतं. पण काळाची पावलं ओळखून त्यांनी सगळ्या जातीपातीच्या लोकांना इकडे येण्यास मुभा दिली आणि स्वहस्ते श्रींची पूजा करण्याची परवानगी दिली. आता मात्र ग्रामस्थ प्रतिनिधींचं विश्वस्त मंडळ या मंदिराचं व्यवस्थापन बघतं. ईश्वराच्या आराधनेसाठी इतकं सुंदर स्थळ निवडणाऱ्या त्या अज्ञान भक्ताला मनोमन धन्यवाद दिले. मी आता गणपतीच्या पावलाकडे चाललोय. जर पायऱ्यांच्या वाटेने इकडे आलं तर ती पावलं आधी लागतात.
मंडळी, आजकाल आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलतो. सगळ्या जगाचं तापमान वाढायला लागलं, त्यामुळे समुद्राची पातळी पण वाढायला लागली. असं म्हणतात, या गावानजीकच्या खडकावर 2 मंदिरं होती. एक होतं अजरालयेश्वराचं आणि दुसरं गणपतीचं. या अजरालयेश्वरावरूनच गावाचं नाव पडलं आंजर्ले. तर या ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची पातळी वाढली आणि ही दोन्ही मंदिरं पाण्याखाली गेली. पुढे पाण्याच्या वाढत्या पातळीचं प्रमाण लक्षात घेऊन गणपतीचं मंदिर वर बांधण्यात आलं आणि अजरालयेश्वराचं मंदिर जे आहे त्याचे अवशेष आजही आपल्याला गावात पाहायला मिळतात. असं म्हणतात की मंदिर पाण्यात जाताच गणपतीने कड्यावर येऊन मुक्काम केला. त्याचं पहिलं पाऊल जिथं उमटलं तीच ही जागा. दगडात कोरलेलं हे पाऊल म्हणजे गणपतीच्या पायाचा ठसा आहे असं भक्तगण मानतात. आजही डिसेंबर ते मे महिन्याच्या उत्तरार्धात ओहोटीच्या वेळी या मंदिराचे भग्न अवशेष समुद्रात दिसतात. तिथून आणलेल्या मंदिराचे काही अवशेषही नव्या मंदिराच्या प्रांगणात ठेवलेले आहेत. हिरव्यागार वृक्षराजीत पहुडलेलं आंजर्ले गाव आणि त्याच्यावर कृपादृष्टी ठेवत कड्यावर विसावलेला गजानन, या दोन्हीची छाप मनावर कायमची राहते. अनंता अरूपा अलक्षा अच्युता जालासी साकार भक्त काजा असं म्हणत आंजर्ल्याचा निरोप घेतला. कड्यावरच्या गणपतीचं मनसोक्त दर्शन घेऊन मी आता चाललोय सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. हिरव्यागार भात शेतीत वसलेलं हे आंबवलीचं गणेश मंदिर खासगी देवस्थान आहे. पूर्वी ते केतकरांच्या मालकीचं होतं. त्यांच्या घराण्याला वंशज नसल्यामुळे नंतर मंदिराची व्यवस्था त्यांच्या भाच्याकडे आली. सध्या पूजेची व्यवस्था गानू यांच्याकडे. इथं आणखी एक विशेष गोष्ट ध्यानात आली, ती म्हणजे मंदिराच्या पूर्वापार प्रथेनुसार सिद्धिविनायकाच्या देवळाला कधीही कडी-कुलूप लावलं जात नाही. मंदिरात आलो. 5 वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झालेलं मंदिर प्रशस्त. आज जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. हे मंदिर पेशव्यांच्या आधीच्या काळातलं आहे. या मंदिराला पहिल्या बाजीराव पेशव्यांकडून सनद मिळाली होती. दर माघी विनायकी चतुर्थीला इकडे मोठा उत्सव भरतो आणि नवसाचा गणपती म्हणून हा विशेष प्रसिद्ध आहे. सिद्धिविनायकाची मूर्ती संगमरवरी असून उजव्या सोंडेची आहे. शेजारी रिद्धी सिद्धीच्या सुबक मूर्तीही आहेत. टपोऱ्या रक्तवर्णी जास्वंदाच्या फुलांनी सजवलेल्या श्री सिद्धिविनायकाला नमस्कार केला आणि बाहेर पडलो. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आंबवली सोडलं. आता ओढ होती ती समुद्राची, म्हणून आंजर्ल्याच्या समुद्र किनाऱ्याकडे गाडी वळवली. मी आता आलो आंजर्ल्याच्या समुद्र किनाऱ्यावर. पावसाळ्यात समुद्राचं रूप काहीतरी वेगळंच असतं. काहीसं अबोल, काहीसं गंभीर. समोरच्या समुद्रात सुवर्णदुर्ग घट्ट पाय रोवून उभा आहे. हवा पावसाळी आहे, त्यामुळे समुद्रावर करडे ढग दाटून आले. दूरवर मासेमारी करायला जाणारी होडकं पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. मला समुद्रावर आलं की लहान मूल झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की वाळूमध्ये किल्ले बांधावेत, शंख शिंपल्याने ते सजवावेत, माडाच्या मनातून वाहणाऱ्या वाऱ्याला शिळ घालावी, लाटांची मौज मस्ती करावी. आंजर्ल्याचा किनारा नेमका असाच आहे. समुद्र शांत आहे आणि त्याहूनही निवांत आहे इथला किनारा. नाहीतर लाटांची मस्ती करत थेट किनाऱ्यावर बाईक चालवण्याची संधी कशी मिळाली असती. या कोकणवारीत 2 गणपतींचं दर्शन घडलं. भाद्रपदातलं पाऊस पिऊन तृप्त झालेलं कोकण अनुभवता आलं. एक निसर्ग सुंदर आणि आध्यात्मिक अनुभव गाठीशी बांधून मी पुढच्या प्रवासाला निघालो. बजाज डिस्कवर महाराष्ट्र